जसं म्हणलं तसं आपण मागच्या सेशनमध्ये इनपुट डिव्हाइसेस, इनपुटचे अल्टरनेटिव्ह काय आहेत ते बघितलं, आउटपुट डिव्हाइसेस बघितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर्स, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स, डेस्टेट प्रिंटर्स, लेझर प्रिंटर्स आणि बाकीचे आउटपुट डिव्हाइसेस जसं स्पीकर आणि या सगळ्या गोष्टी आपण मागच्या सेशनमध्ये बघितल्या होत्या. इन कंटिन्युएशन विथ दॅट आज आपण मॉनिटर्स चे प्रकार समजून घेऊ. मॉनिटरच्या संदर्भातली थोडी डिटेल माहिती आपण या आजच्या सेशन मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. आय होप की मी हे कव्हर केलं नव्हतं मागच्या सेशन मध्ये. आपण बोललो याच्या संदर्भात. नाही सर. आपण बोललो मॉनिटर संदर्भात बोललो होतो का आपण मागच्या वेळी? नाही. ठीक आहे, ओके. मॉनिटर तर आपण सर्वजण वापरतो. प्रोजेक्टर्स पण तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल. तुम्ही एखाद्या मीटिंगसाठी जाता, एखाद्या प्रेझेंटेशनसाठी जाता किंवा तुमच्या बँकेच्या मुख्य कार्यालयात किंवा मीटिंग हॉलमध्ये तुम्ही प्रोजेक्टर्स बघितले असतील, साऊंड सिस्टम्स. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. मॉनिटर्स आपले जे असतात, आपण जे डेस्कटॉप सोबत मॉनिटर्स वापरतो, डेस्कटॉप, लॅपटॉप, तर हे मॉनिटर्स जे असतात ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते प्रकार कोणते प्रकार आहेत मॉनिटर्सचे, आपण ते पहिल्यांदा समजून घेऊया. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हे CRT प्रकारचे मॉनिटर्स आपल्या वापरामध्ये होते. आपण वापरत होतो ते CRT प्रकारचे मॉनिटर्स. त्याला म्हणतात कॅथोड रे ट्यूब. ही टेक्नॉलॉजी आहे त्याची. आणि कॅथोड रे ट्यूब प्रकारचे मॉनिटर्स आपण वापरत होतो. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये मोठी टीव्ही होती सुरुवातीला. आता त्या सगळ्या टीव्हीची जागा नवीन टीव्हीनी घेतलेली आहे. LCD प्रोजेक्टर आपण त्याला म्हणतो. पण अशा प्रकारचे मॉनिटर्स आणि अशा प्रकारचे टीव्ही आपण पूर्वी बघितलेले आहेत. त्याचा साईज जर आपण म्हणलं तर त्याचा साईज खूप मोठा असायचा आणि आपल्या जागा त्याच्यामुळे जागा जास्त व्यापली जायची. तर ती टेक्नॉलॉजी जी होती ती कॅथोड रे ट्यूब टेक्नॉलॉजी असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर जी प्रगती झाली त्याच्यामध्ये आपण फ्लॅट पॅनेल मॉनिटर्स आपण वापरायला लागलो. त्याच्यामध्ये LCD, LED, TFT असे वेगवेगळे प्रकार त्या फ्लॅट पॅनेल मॉनिटर्स मध्ये, ज्याच्यामध्ये थिकनेस त्या मॉनिटरचा कमी झाला आणि स्पेस, जागा त्याला जी लागायची आपल्या पूर्वीच्या मॉनिटरसाठी, ती जागेची व्याप्ती त्यानुसार कमी झाली. तर आपण हे व्हिडिओ ह्याचे प्रकार जे आहेत सगळे मॉनिटरचे, हे प्रकार आपण आज समजून घेणार आहोत. तर प्रामुख्याने 2 प्रकार आहेत मॉनिटरचे. पहिला जो प्रकार आहे तो CRT मॉनिटर्स म्हणतो आपण त्याला, जे आपल्याला आजकाल फार बघायला मिळत नाही. अगदी क्वचित तुम्हाला कुठल्या तरी ठिकाणी अशा प्रकारचे मॉनिटर्स बघायला मिळतील. पण ऑलमोस्ट ते आता अदृश्य झालेले. तर कॅथोड रे ट्यूब CRT मॉनिटर्स हा पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार जो आहे तो फ्लॅट पॅनेल मॉनिटर्स, म्हणजे ज्याचा थिकनेस कमी आहे. त्याच्यामध्ये अर्थात टेक्नॉलॉजी वेगळी आहे, पण आता आपण सध्या जे वापरतोय ते फ्लॅट पॅनेल मॉनिटर्स. तर प्रामुख्याने हे 2 प्रकार आहेत मॉनिटर्सचे, कॅथोड रे ट्यूब CRT मॉनिटर्स आणि फ्लॅट पॅनेल मॉनिटर्स. मॉनिटर्स मध्ये पुन्हा त्याच्या जर सब कॅटेगरी म्हणलं, त्याचं वर्गीकरण जर आपण म्हणलं तर ते वर्गीकरण अशा पद्धतीनं केलं जातं. पहिलं जे आहे तो मोनोक्रोम, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. आपण पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पण तुम्ही बघितलेत की नाही मला कल्पना नाही, पण पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायची. आता आपल्याला हे सांगावं लागतं कारण टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे मागच्या काही वर्षामध्ये की आपल्याला आता या गोष्टी शोधून काढाव्या लागतील खऱ्या अर्थाने. तर मोनोक्रोम म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला डिस्प्ले त्याच्यामध्ये दिसतो. दुसरा जो प्रकार आहे तो ग्रे स्केल. त्याच्यामध्ये त्या ब्राईटनेस म्हणजे त्या पिक्चरचं फाईननेस, जो क्वालिटी जी आहे ती चांगल्यापैकी मिळते. पण कलर शेड्स ऍज सच जर म्हणलं आपण तर त्याला ग्रे स्केल म्हणतो आपण. म्हणजे तो कलर नव्हे, कलर आणि ब्लॅक अँड व्हाईटच्या मधला हा प्रकार आपल्याला असं म्हणता येईल. तर ग्रे स्केल मॉनिटर्स पण आपल्याकडे पूर्वी होते, ज्याच्यामध्ये त्या पिक्चरची क्वालिटी चांगली होती. पण कलर जर म्हणलं तर कलर फक्त ब्लॅक अँड व्हाईट होतं. ग्रे शेड्स मध्ये आपल्याला पिक्चर त्याच्यामध्ये दिसायचं. आणि नंतर जे आले ते कलर मॉनिटर्स, ज्याच्यामध्ये 16 ते 16 मिलियन कलर्स रिप्रोड्यूस करण्याची क्षमता त्या कलर मॉनिटर्स मध्ये आहे.
तर आता आपण जे सध्या वापरतोय ते सगळे कलर मॉनिटर्स आपण वापरतो. आता हे सीआरटी मॉनिटर्स ही टेक्नॉलॉजी काय असते हे आपण समजून घेऊ. सीआरटी मॉनिटर्स एकतर बल्की असतात, मोठे दिसतात आणि त्याच्यामध्ये ते कसं काम करतात तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे फायर केले जातात. त्या फॉस्फर म्हणजे जो स्क्रीन असतो ते फॉस्फर डॉट्सनी बनलेला असतो. फॉस्फर हे मेटल आहे आणि त्या त्या पद्धतीच्या मटेरियलनं तो स्क्रीन बनलेला असतो आणि त्या स्क्रीनवरती हे इलेक्ट्रॉन्स फायर केले जातात. आणि हे जे डॉट्स असतात हे 3 कलरचे बनलेले असतात. इथं कलर दिलेले आहेत बघा, रेड, ग्रीन आणि ब्लू. हे बेसिक कलर आहेत आणि हे जे फॉस्फर डॉट्स जे असतात ते ह्या 3 बेसिक कलरनं बनलेले असतात आणि त्याच्यावरती जे इलेक्ट्रॉन्स फायर केले जातात त्याच्या इंटेन्सिटी प्रमाणे हे डॉट्स जे असतात म्हणजे हे कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे कुठला कलर रिप्रोड्यूस करायचा आहे या 3 कलरचं कॉम्बिनेशन करून आपल्याला जो अपेक्षित कलर असतो म्हणजे ज्या पिक्चरमध्ये जो कलर असतो तो कलर रिप्रोड्यूस केला जातो. तर ही टेक्नॉलॉजी अशी आहे की फॉस्फर डॉट्स असतात बेसिकली स्क्रीनवरती म्हणजे ग्लास स्क्रीन आपली जी असते ती त्याच्या बॅक साईडला आणि त्या फॉस्फर डॉट्स वरती इलेक्ट्रॉन्स फायर केले जातात आणि त्याच्यामुळं हे कलर रिप्रोड्यूस त्याच्यामध्ये होत असतात. या चित्रामधनं तुम्हाला थोडं त्याचा अंदाज येईल की हे काय नक्की हा काय प्रकार असतो, कसं काम करतं. तर ही गन आहे ऍक्च्युली इलेक्ट्रॉन फायर करणारी. या इलेक्ट्रॉन गन मधनं हे फायर केले जातात या स्क्रीनवरती आणि हा स्क्रीन जो आहे हा अनेक फॉस्फर डॉट्सचा बनलेला असतो आणि मी तुम्हाला आता जसं सांगितलं की ब्ल्यू, रेड आणि ग्रीन हे 3 बेसिक कलर जे आहेत त्या प्रत्येक डॉट प्रत्येक डॉट जो आहे हा त्या 3 कलर पासून बनलेला असतो आणि ज्या प्रकारची इंटेन्सिटी याच्यावरती फायर केली जाते त्याप्रमाणे ते कलर रिप्रोड्यूस त्या डॉट मधनं केले जातात. आता आपण बघूया फ्लॅट मॉनिटर्स म्हणजे आता जे सध्या वापरात असलेले जे मॉनिटर्स आहेत त्याला आपण म्हणतो फ्लॅट पॅनल मॉनिटर्स. त्याच्यामध्ये 3 प्रामुख्यानं वेगळे प्रकार आहेत. पहिला जो आहे तो एलसीडी, त्याचा लॉंग फॉर्म आहे तो लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आपण एलसीडी ही टर्म तर खूप वेळा वापरतो आजकाल, बऱ्याच ठिकाणी वापरतो. आपल्या काही जणांचे मोबाईल स्क्रीन सुद्धा एलसीडी प्रकारामध्ये आपले असतील. तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले त्याचा लॉंग फॉर्म जो आहे तो आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. ही एक टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक पॅसिव्ह मॅट्रिक्स एलसीडी आणि एक ऍक्टिव्ह मॅट्रिक्स एलसीडी. आता हा फरक थोडं टेक्निकल याच्यामध्ये जातोय आपण की याच्यामध्ये युजेस ट्रान्झिस्टर फॉर इच रो अँड कॉलम ऑफ पिक्सेल्स. म्हणजे एका रो साठी आणि एका कॉलम साठी एक ट्रान्झिस्टर त्याच्यामध्ये असतो. हे पॅसिव्ह मॅट्रिक्स एलसीडी असतात ते खर्चाच्या दृष्टीने जर म्हणाल तर कमी आहे, त्याचा खर्च कमी असतो म्हणजे स्वस्त असतात. पण त्याचा प्रॉब्लेम हा आहे की नॅरो व्ह्यूइंग म्हणजे आपण एलसीडी मॉनिटर जर आपण एका डायगोनली आपण जर त्याला बघितलं तर तुम्ही बघितलं असेल की आपल्याला घोस्ट इमेज दिसते म्हणजे आपल्याला ते चित्र प्रॉपर दिसत नाही. तर हा त्या पॅसिव्ह एलसीडी मॅट्रिक्सचा एक ड्रॉबॅक आहे महत्वाचा. ह्याच्यावरती मात करण्यासाठी ही ऍक्टिव्ह मॅट्रिक्स एलसीडी टेक्नॉलॉजी पुढे आली. त्याच्यामध्ये इट युजेस ट्रान्झिस्टर फॉर इच पिक्सेल म्हणजे प्रत्येक डॉट जो असतो आपल्या स्क्रीनवरचा त्या प्रत्येक पिक्सेलसाठी एक ट्रान्झिस्टर त्याच्यामध्ये वापरला गेला. आता हे नॅचरली जर प्रत्येक पिक्सेलसाठी एक ट्रान्झिस्टर जर त्याच्यामध्ये असेल तर तो नॅचरली त्याचा खर्च वाढणार. तर ही ऍक्टिव्ह मॅट्रिक्स एलसीडी टेक्नॉलॉजी जी आहे ती थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे. अर्थात त्याचा फायदा पण आहे. फायदा हा आहे की वायडर व्ह्यूइंग अँगल त्याच्यामध्ये मिळतो. आपण अगदी स्क्रीनच्या जवळ बसून तिरकस जरी आपण बघितलं तरी आपल्याला पिक्चर ते व्यवस्थित दिसतं, व्यवस्थित कलर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. तर हा त्याचा फायदा आहे. वेरॅज त्याचा ड्रॉबॅक जर आपण म्हणाल तर तो हा ऍक्टिव्ह मॅट्रिक्स एलसीडी जो असतो हा थोडासा एक्सपेन्सिव्ह असतो. ह्याच्याही पुढे जी टेक्नॉलॉजी वाईज डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये आपण टीएफटी मॉनिटर्स म्हणजे आजकाल आपल्या बऱ्याच जणांचे जे डेस्कटॉपचे मॉनिटर्स असतील हे ह्या थिन फिल्म ट्रान्झिस्टर टीएफटी या टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतं की मल्टिपल ट्रान्झिस्टर्स वापरले जातात एका पिक्सेलसाठी. ऑफकोर्स याच्यामुळे काय होतं की तुम्हाला पिक्चरचा शार्पनेस जो असतो तो शार्पनेस उत्तम पद्धतीचा मिळतो, व्ह्यूइंग अँगल चांगला मिळतो आणि पिक्चरची क्वालिटी त्यामुळे अर्थात तुम्हाला चांगल्या पद्धतीची मिळते. तर एलसीडी टेक्नॉलॉजीमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार, पॅसिव्ह एलसीडी, ऍक्टिव्ह एलसीडी. आणि
त्याच्यामध्ये प्रगती होऊन त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट झाल्यानंतर ही आपल्याला TFT थिन फिल्म ट्रान्झिस्टर अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्याला आज उपलब्ध आहे. त्याचं एक चित्र इथं दाखवलेलं आहे. हे कसे दिसतात तर थिन फिल्म TFT मॉनिटर्स जे असतात हे पर्यायाने कमी स्पेस त्यांना लागते आपल्या डेस्कटॉपची, त्यामुळे हे जास्त पॉप्युलर पण आहे. आता मॉनिटर्स सिलेक्ट करत असताना, मॉनिटर्स निवडत असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, म्हणजे आपण कशाच्या आधारावरती त्यांना कम्पेअर करू शकतो, तर ह्या 3-4 गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला बघाव्या लागतात. पहिला जो आहे तो साईज, मॉनिटरचा साईज. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात, 15 इंची, 17 इंची, 13 इंची. तर त्याचा साईज बेसिकली किती साईज आहे तो साईज आपल्याला बघावा लागतो. दुसरा जो पार्ट आहे, दुसरा जो त्यातला मुद्दा आहे महत्वाचा, तो म्हणजे रिझोल्युशन. रिझोल्युशन म्हणजे किती पिक्सेल्स त्या स्क्रीन डिस्प्ले करण्याची क्षमता आहे, ते रिझोल्युशन. तिसरा त्यातला पॅरामीटर जो आहे तो आहे रिफ्रेश रेट, आणि चौथा जो आहे तो डॉट पिच. तर ह्या गोष्टी तुम्हाला नॉर्मली तुमच्या मॉनिटरचं जी स्पेकशीट असते, स्पेसिफिकेशन शीट, स्पेकशीट म्हणजे स्पेसिफिकेशन शीट तुमच्या मॉनिटर जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. किंवा तुम्ही जर डेस्कटॉप घेत असाल तर डेस्कटॉपचं जर तुम्ही डिटेल स्पेसिफिकेशन डाउनलोड केलं तर तुम्हाला त्या डेस्कटॉपच्या डिटेल स्पेसिफिकेशन मध्ये या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. नॉर्मल तुमच्या मॉनिटरवरती या गोष्टी लिहिलेल्या नसतात, तुम्हाला त्यासाठी त्याचे डिटेल स्पेसिफिकेशन जे असतं ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघावं लागतं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की मॉनिटरचा साईज जो असतो तो असा आडवा आणि उभा असा नाही मोजला जात. मॉनिटरचा साईज हा नेहमी डायगोनली, आपल्या स्क्रीनच्या डायगोनली, म्हणजे स्क्रीनचे 2 कॉर्नर आपण त्याच्यामधलं डिस्टन्स जे असतं ते त्याला स्क्रीनचं साईज असं म्हणतात. तो स्क्रीनचा साईज असतो ना. तुम्हाला इथं पुढच्या पिक्चर मध्ये दिसेल मी जे म्हणतोय. तर हा साईज जो असतो आपल्या स्क्रीनचा हा अशा पद्धतीने मोजला जातो. हे जे डिस्टन्स आहे हे असेल किंवा हे इकडून इकडं असेल, तर तुमच्या स्क्रीनचा साईज जो असतो ह्या अशा पद्धतीने मोजला जातो. मी आता तुम्हाला जसं म्हटलं की तसं 13 इंची, 15 इंची, 17 इंची अशा पद्धतीचे मॉनिटर्स आज आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचं ऍप्लिकेशन त्याच्यावरती वापरणार आहात. कॅडकॅम वापरणार असाल तर तुम्हाला कदाचित थोडं मोठ्या साईजचं स्क्रीन तुम्हाला लागेल. तर स्क्रीन साईज, हे वेगवेगळ्या प्रकारची स्क्रीन साईज आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता रिझोल्युशन हा शब्द आपण जो तिथं म्हणला, तो रिझोल्युशन म्हणजे काय की रिझोल्युशन इज नंबर ऑफ पिक्सेल्स ऑन द स्क्रीन. आता हे आपण रिझोल्युशन नॉर्मली कसं म्हणतो बघा, हे अशा पद्धतीने मोजलं जातं 600/800, म्हणजे 600x800 पिक्सेल्स डिस्प्ले करण्याची क्षमता या मॉनिटरमध्ये असते, असा त्याचा अर्थ आहे. तर रिझोल्युशन म्हणजे काय की 800x600 ह्याचा गुणाकार जर तुम्ही केला तर तितके पिक्सेल्स डिस्प्ले करण्याची क्षमता त्या मॉनिटरमध्ये आहे, म्हणजे दॅट इज रिझोल्युशन ऑफ दॅट मॉनिटर, असा त्याचा अर्थ होतो. तर रिझोल्युशन म्हणजे हा मॅट्रिक्स आपण त्याला म्हणतो की 800/600 पिक्सेल्स इतके डिस्प्ले करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. 17 इंच मॉनिटर जो असतो तो रिझोल्युशन आपल्याला 640x480 अप टू 1280x1024 इतकं रिझोल्युशन देण्याची क्षमता आपल्या 17 इंच मॉनिटरमध्ये आहे. तर आपल्याला कोणत्या साईजचा मॉनिटर हवाय त्या पद्धतीने आपण यातला जो ऑप्शन योग्य असेल आपल्याला तो आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो. आता या मॉनिटरचे जे प्रकार आहेत हे अशा प्रकारचे, हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा हे शब्द वापरलेही असतील बघा की VGA, SVGA, XGA, हे जे आहेत हे सगळे मॉनिटरचे प्रकार आहेत वेगळे वेगळे. VGA म्हणजे व्हिडिओ ग्राफिक्स अरे, हे त्याचं ही टेक्नॉलॉजी आहे बेसिकली. ओके, तर VGA हा एक प्रकार आहे. तो किती डिस्प्ले करतो पिक्सेल्स, तर 640x480 इतके पिक्सेल्स डिस्प्ले करण्याची क्षमता या VGA प्रकारच्या मॉनिटरमध्ये. तर VGA म्हणजे व्हिडिओ ग्राफिक्स अरे अशी ही टेक्नॉलॉजी. SVGA म्हणजे सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अरे, आणि X म्हणजे एक्सटेंडेड व्हिडिओ ग्राफिक्स अरे. तर हे असे वेगवेगळे प्रकार त्या VGA टेक्नॉलॉजीमध्ये आहे. आणि तुम्ही जसं जसं वर जाल, हायर
ह्याच्यामध्ये जाल, कॉन्फिगरेशन मध्ये जाल किंवा हायर प्रकारामध्ये जाल, तसे तुम्हाला नंबर ऑफ पिक्सेल जास्त डिस्प्ले करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल. जास्त पिक्सेल ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं जे पिक्चर असेल, तुमच्या स्क्रीनवरती दिसणारं जे पिक्चर आहे ते तुम्हाला शार्प दिसेल त्या केसमध्ये. तर जितकं रिझोल्युशन चांगलं तितके पिक्सेल्स तुम्हाला जास्त पिक्सेल जास्त तुम्हाला डिस्प्ले होतील आणि तेवढंच शार्प पिक्चर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. हेच मी तुम्हाला आता सांगत होतो की जितकं रिझोल्युशन जास्त तुमच्या स्क्रीनचं, इव्हन तुमच्या मोबाईलवरती पण तुम्ही बघा आज की तुमच्या मोबाईल म्हणजे मोबाईलची जी कॉस्ट असते ते हायर रिझोल्युशन असेल तुमच्या डिस्प्लेचं, तेवढी कॉस्ट तुमची त्याच्यामध्ये वाढत जाते. आणखीन एक महत्वाचा पॅरामीटर त्याच्यामधला आहे तो म्हणजे रिफ्रेश रेट. हा रिफ्रेश रेट तुमचा जितका जास्त तितकं तुमच्या पिक्चरची क्वालिटी किंवा पिक्चरचा शार्पनेस हा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा मिळेल. हा रेट कसा मोजला जातो तो हर्ट्स ही फ्रिक्वेन्सी आणि त्याचं साधन आहे हर्ट्स. तर काय बघितलं पाहिजे आपण साधारणपणे, तर तुमचा मॉनिटर हा शक्यतो 72 हर्ट्स और हायर असला पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या पिक्चरची क्वालिटी जी आहे ती चांगल्या पद्धतीची मिळेल. तर 72 हर्ट्स किंवा त्याच्यावर रिफ्रेश रेट आपल्या मॉनिटरचा असला पाहिजे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता ही इलेक्ट्रॉन गन जी फायर करते किंवा ते जे हे फायर केलं जातं स्क्रीनवरती, ते अशा पद्धतीने केलं जातं. हॉरिझॉन्टल मुवमेंट त्याच्यामध्ये असते, डायगोनल मुवमेंट रादर. तर ही अशा पद्धतीची झिगझॅग पॅटर्न आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. आता ही एक टर्म बऱ्याच वेळा तुम्हाला डिटेल स्पेक्स मध्ये बघायला मिळेल, म्हणजे डॉट पिच. हे डॉट पिच काय आहे, तर मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की 3 जे बेसिक कलर आहेत रेड, ब्लू आणि ग्रीन, ह्या 3 डॉट्स मधलं अंतर, या 3 डॉट्स मधलं अंतर म्हणजे डॉट पिच. तर हा डॉट पिच जितका कमी तितकी पिक्चरची क्वालिटी जास्त चांगली. तर आपण ह्या गोष्टी सगळ्या बघणं अतिशय महत्वाचं असतं आपण ज्यावेळी मॉनिटर सिलेक्ट करतो त्यावेळी. इथे तुम्हाला दिले बघा की किती असला पाहिजे तुमचा डॉट पिच, तर इट शुड बी ग्रेटर दॅन 0.28 मिलीमीटर. 0.28 मिलीमीटर एवढं कमी अंतर त्या डॉट पिच मध्ये असायला पाहिजे. इथे तुम्हाला आता मी जे म्हणत होतो त्याचा अंदाज आहे की हे जे मधलं अंतर आहे ह्याला म्हणतात डॉट पिच. हे किती असलं पाहिजे, तर डॉट पिच इतकं 0.28 हे जे म्हणलं ना इथं शुड बी ग्रेटर दॅन 0.28 मिलीमीटर. तर 0.28 मिलीमीटर पेक्षा जास्त आयडियली हे असायला पाहिजे. आणि हे तिन्ही मिळून त्याला आपण म्हणतो एक पिक्सेल. या 3 डॉटला मिळून 3 डॉट आणि त्यामधलं अंतर या सगळ्याला मिळून म्हणायचं एक पिक्सेल. आणि मगाशी आपण जे बघितलं की 480/660 जे काय जो नंबर होता तिथं, तर तेवढे पिक्सेल्स त्या स्क्रीनवरती डिस्प्ले होत असतात. तर जितके पिक्सेल जास्त तेवढं तुमचं रिझोल्युशन चांगलं आणि तेवढे पिक्चरची क्वालिटी तुमच्या तेवढी चांगली, असा त्याचा अर्थ होतो. आणि हे कलर कॉम्बिनेशन हे अशा पद्धतीनं होतं. हे 3 बेसिक कलर जे आहेत, हे 3 बेसिक कलरचं हे कॉम्बिनेशन आहे बेसिकली, कुठलेही कलर्स. त्याचं प्रमाण हे कमी जास्त केलं जातं. इव्हन आपण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, आपण प्रिंटरची टेक्नॉलॉजी बघताना आपण तिथं बघितलं होतं की तिथे 3 कार्टेजेस आहेत. ह्याच म्हणजे हे 3 आता तुम्हाला जे मी सांगतोय, या 3 कलरची कार्टेजेस त्याच्यामध्ये असतात आणि एक ब्लॅक कार्टेज असतं. तर तिथं सुद्धा ज्यावेळी कलर प्रिंटिंग आपलं होतं, ते कलर प्रिंटिंग होत असताना या 3 कलरचं कॉम्बिनेशन करून आपल्याला इमेज आपल्या पेपरवरती प्रिंट केली जाते. आता आणखीन एक महत्वाचा घटक यातला म्हणजे व्हिडिओ कंट्रोलर्स. आता पिक्चर जास्त चांगलं डिस्प्ले करण्यासाठी किंवा पिक्चर डिस्प्ले करण्यासाठी रादर आपल्याला व्हिडिओ कंट्रोलरची गरज असते. म्हणजे हे एक हार्डवेअर कॉम्पोनंट आहे असं आपण समजून घेऊ की हा हार्डवेअर कॉम्पोनंट काय करतो, आपल्याला कम्प्युटरमध्ये उपलब्ध असलेली माहिती, कम्प्युटरमध्ये उपलब्ध असलेला डेटा हा व्हिज्युअल स्वरूपामध्ये दाखवण्यासाठी या व्हिडिओ कंट्रोलरचा उपयोग असतो. तर हे कार्ड असतं बेसिकली आपल्या मदरबोर्डवरती आपल्याला हे बघायला मिळतं. आणि ह्या व्हिडिओ कंट्रोलर सोबत सुद्धा एक
मेमरी त्याच्यासोबत आपल्याला मिळू शकते. एस्पेशली मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं की ग्राफिक्स मध्ये काम करणाऱ्या मंडळींना हे व्हिडिओ कंट्रोलर विथ ग्राफिक्स मेमरी, त्याला म्हणतो आपण ग्राफिक्स मेमरी लागते, कारण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग हे खूप जास्त, म्हणजे इमेज प्रोसेसिंग साठी खूप जास्त स्पेस किंवा खूप जास्त मेमरी त्या कम्प्युटरला लागत असते. त्यामुळं व्हिडिओ कंट्रोलर जे असतात त्या व्हिडिओ कंट्रोलर वरती सुद्धा एक मेमरी, बिल्ट इन मेमरी त्याच्यामध्ये येते. त्याला आपण म्हणतो व्हिडिओ रॅम किंवा व्हिडिओ मेमरी. आपलं व्हिडिओ कार्ड जे असतं ते अशा प्रकारे कार्ड आपल्याला दिसतं. आजकाल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला इंटिग्रेटेड एकाच मदरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 20 एक वर्षापूर्वीचा जर काळ आपण म्हणला तर त्यावेळी अशा प्रकारची वेगवेगळी कार्ड्स आपल्याला यायची. लॅन कार्ड वेगळं, व्हिडिओ कार्ड वेगळं, तुमचं मल्टीमीडिया कार्ड वेगळं, अशी वेगवेगळी कार्ड यायची आणि ती मदरबोर्ड वरती अशी फिट केली जायची. पण आजकाल तो सगळा प्रकार बंद झालाय आणि आजकाल तुम्हाला एक इंटिग्रेटेड प्रकारचा मदरबोर्ड तुम्हाला बघायला मिळतो. आता ही टेक्नॉलॉजी आतापर्यंत आपण जी बघितली ती सगळी प्रोजेक्टर्स मध्ये, आपल्या मॉनिटर्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. हे प्रोजेक्टर्स जे असतात या प्रोजेक्टर मध्ये सुद्धा एलसीडी टेक्नॉलॉजी पूर्वी वापरली जायची. पण प्रोजेक्टर मध्ये आता प्रिव्हलंट जी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेली टेक्नॉलॉजी किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण असं त्याला म्हणू, ती आहे डीएलपी. त्याला एलसीडी प्रोजेक्टर म्हणायची, म्हणजे पूर्वी एलसीडी प्रोजेक्टर पण होते, म्हणजे त्याच्यामध्ये एलसीडी टेक्नॉलॉजी वापरली जायची. पण आजकाल मार्केटमध्ये जे प्रोजेक्टर उपलब्ध आहेत हे सगळे डीएलपी प्रकाराचे, त्याला म्हणतात डिजिटल लाईट प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी. तर ह्याचा फायदा हा आहे की ही टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे आणि खूप शार्प पिक्चर देण्याचं काम ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला शक्य होतं. तर आजकाल जे आहे टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये जी उपलब्ध आहे ती आहे डीएलपी. याचा ब्राईटनेसही चांगला असतो, पिक्चर क्वालिटी चांगली असते, कलर रिप्रोडक्शन पण याच्यामध्ये चांगलं असतं. तर आजकाल मार्केटमध्ये आपल्याला जी टेक्नॉलॉजी बघायला मिळते विशेष करून प्रोजेक्टर्स मध्ये, ती आपल्याला डीएलपी टेक्नॉलॉजी तिथे बघायला मिळते. हे प्रेझेंटेशनचं एक चित्र दाखवलं आणि तुम्हाला प्रोजेक्टर जो दिसतोय हा प्रोजेक्टर टिपिकली डीएलपी प्रकारचा प्रोजेक्टर हा असतो. आणि याचा साईज पण तुम्ही जर बघितलं असेल, पूर्वीचे जर प्रोजेक्टर बघितले असतील तर ह्याचं साईज ड्रास्टिकली कमी झालं. आजकाल आपल्याला एका छोट्या छोट्या पुस्तका एवढा प्रोजेक्टर आपल्याला मिळतो. आजकाल काही मोबाईलमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्येच ते फीचर दिलेलं आहे, म्हणजे तो मोबाईलच प्रोजेक्शन डायरेक्ट आपण स्क्रीनवरती करू शकतो. असे प्रोजेक्टर आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जसं जसं आपण पुढं पुढं येत गेलो टेक्नॉलॉजी वाईज त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती त्याच्यामध्ये होत गेली, साईज कमी होत गेला, स्पीड चांगलं मिळत गेलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या टेक्नॉलॉजी मधल्या प्रगतीमुळे शक्य आहे. साऊंड सिस्टम्स ज्या आहेत त्याच्यामध्ये मल्टीमीडिया, आपण बोललो तो मागच्या वेळी की जसं जसं आता मी तुम्हाला व्हिडिओ कार्ड सांगितलं तसं मल्टीमीडिया सिस्टमसाठी तुम्हाला साऊंड कार्ड लागतं. आता हे सगळे वेगवेगळे कार्ड्स पूर्वी यायचे, पण आजकाल या सगळ्या गोष्टी इंटिग्रेटेड बिल्ट इन असतात तुमच्या सिंगल मदरबोर्डवर. तर साऊंड कार्ड त्याच्यासाठी वेगळं असतं आणि स्पीकर आपण त्याला बाहेरनं जोडतो. ओके. आणि हा साऊंड कसा रिप्रोड्यूस होतो, तर या अशा पद्धतीनं साऊंड रिप्रोड्यूस केलं जातं. ही प्रेझेंटेशन मी तुम्हाला देईन सगळी नंतर. आपण आता पुढे जाऊया थोडस. आता मी जे बोललो त्याच्यामध्ये काही शंका? मॉनिटर्स बद्दल काही कोणाला शंका, काही विचारायचं आहे? तुम्ही कोणत्या पद्धतीचा मॉनिटर वापरता? तुम्ही आता जो बँकेमध्ये तुमच्या मॉनिटर वापरताय तो कोणत्या प्रकारात आहे, कोणत्या प्रकारचा मॉनिटर आहे? काही कल्पना आहे? कल्पना आहे का नाही? आहे तर आहे म्हणून सांगा, नाही तर नाही म्हणून सांगा, काही प्रॉब्लेम नाही. कल्पना आहे का?
फ्लॅट मॉनिटर ठीक आहे. फ्लॅट मॉनिटर हा काय प्रकार नव्हे. कोणती टेक्नॉलॉजी आहे? एलसीडी आहे, एलईडी आहे, टीएफटी प्रकारचा मॉनिटर आहे? कोणत्या प्रकारचा मॉनिटर तुम्ही वापरता? त्याचं रिझोल्युशन किती आहे? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी बघितल्यात का? त्या मॉनिटरचा साईज किती आहे, रिझोल्युशन किती आहे, रिफ्रेश रेट त्याचा किती आहे? आता मी तुम्हाला जे सगळ्या गोष्टी इथं सांगितल्या की ज्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही युजर आहात त्याचं, या गोष्टी तुमच्या टेक्निकल लोकांना कदाचित माहिती असतील, पण एक स्मार्ट युजर म्हणून मला असं वाटतं की तुम्ही पण ह्या गोष्टी जर बघितल्या तर नथिंग लाईक इट. म्हणजे तुम्हाला या गोष्टी माहिती असतील तर बेस्टच आहे केव्हाही. तर ह्या गोष्टी माहिती करून घ्या. आता मी तुम्हाला जे सांगतोय ते. आणि बेस्ट मॉनिटर कसा निवडायचा हे तुम्हाला आता काही पॅरामीटर्स मी आता जे सांगितले त्याच्यावरनं तुमच्या साधारण लक्षात आलं असेल की मॉनिटर सिलेक्ट करत असताना काय काय गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आपण मोबाईल घेताना जसं ट्यूजी असतो की आपण सगळ्या गोष्टी स्पेसिफिकली सांगतो की मला मेमरी किती पाहिजे, माझा डिस्प्ले कुठल्या प्रकारचा पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्याला सांगत असतो. प्रोसेसर कुठला पाहिजे, अँड्रॉइड कुठलं व्हर्जन पाहिजे. तसं तुम्ही जो डेस्कटॉप वापरताय त्या डेस्कटॉपचं डिटेल स्पेसिफिकेशन हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता माहिती नसेल तर ते माहिती कुठून करून घेणार? तर ते मी तुम्हाला मागं बोललो होतो बघा. मला इथे मी स्क्रीनवरती दाखवतो. जर माहिती नसेल तर या पद्धतीने तुम्ही बघूही शकता. मी माझा स्क्रीन शेअर करतो एकदा फुल स्क्रीन. आणि इथं तुम्ही राईट क्लिक करा. दिस पीसी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. इथे राईट क्लिक करायचं आणि ह्याच्या प्रॉपर्टीज मध्ये जावा. तुम्हाला तुमच्या मशीनवरती काय काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं तुमच्या सिस्टम प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला दिसतील. तुमचं मशीन कोणत्या प्रकाराचं आहे, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा प्रोसेसर आहे, रॅम किती त्याच्यावरती आहे, त्याच्यावरती व्हिडिओ कार्ड आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. तुम्ही जर तिथून खाली आला इकडं तर तुमच्या सिस्टमवरती विंडोज कुठला आहे ते कळेल, तुमच्या सिस्टमचं स्पीड किती आहे ते कळेल. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुमचं मशीन 32 बीट आहे का 64 बीट आहे हे कळेल. अशा अनेक गोष्टी तुम्हाला या प्रॉपर्टीज मध्ये जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर कसं बघायचं? इथं राईट क्लिक, दिस पीसी वरती राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीज वरती क्लिक करा. तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये काय काय आहे नक्की तुमच्या सिस्टमचं डिटेल स्पेसिफिकेशन तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकतो. आपण पुढे येऊयात. आपण दुसऱ्या एका टॉपिक कडे, सब टॉपिक कडे आपण बोलूया. आता प्रोसेसिंग, आपण इनपुट बघितलं, आउटपुट बघितलं. आता आपण बघू की प्रोसेसिंग कसं होतं. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत बरं का. म्हणजे तुमचं चॅप्टर 1 तुम्ही जर वाचन केलं असेल, आशा आहे की तुम्ही त्या पहिल्या चॅप्टरचं वाचन केलं असेल. तो तर खूप डिटेलमध्ये ते डिटेल ऑलमोस्ट 38 पेजेसचं डॉक्युमेंट आहे फक्त चॅप्टर 1चं. त्याच्यामध्ये तर खूप गोष्टी आहेत. आपण त्या सगळ्या तेवढ्या डिटेलमध्ये जाणं आपल्याला शक्य नाहीये. पण त्यातल्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इथं जे काही 7-8 सेशन आपल्याला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला स्वतःला वाचाव्या लागतील. म्हणजे कॉम्प्युटरची हिस्ट्री, त्यानंतर कम्प्युटरचे प्रकार प्रकार अर्थात मी तुम्हाला सांगितलेले आहेत, पण जनरेशन्स ऑफ कम्प्युटर्स तुम्हाला त्याच्यामध्ये आहे, हिस्ट्री ऑफ कम्प्युटर्स आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप थेरॉटिकल गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावण्यासारखं असं काही फारसं नाही. तुम्हाला ते वाचन करून पण त्याच्यातनं त्या गोष्टी समजू शकतात. मी तुम्हाला इथं त्या गोष्टी कव्हर करतोय की ज्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला महत्वाचं ठरू शकेल त्या गोष्टी समजून घेण्यासाठी. तर आपण पुढे जाऊया थोडंसं. आपण आता इनपुट आउटपुट दोन्ही गोष्टी बघितल्या. आता प्रोसेसिंग कसं होतं, डेटाचं प्रोसेसिंग आपल्या कम्प्युटरकडनं कसं केलं जातं हे आपण पुढच्या काही वेळामध्ये आपण समजून घेणार आहोत. ही प्रोसेसिंग कसं होतं.
सगळ्यात पहिली गोष्ट जी मी अगदी सुरुवातीच्या माझ्या सेशनमध्ये बोललो होतो की कम्प्युटरला आपली भाषा समजत नाही. म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी, कन्नडा या भाषा कम्प्युटरला समजत नाही. कम्प्युटरला एकच भाषा समजते, 0 आणि 1 ची. तर त्याला म्हणतो आपण बायनरी नंबर सिस्टम. म्हणजे 0 आणि 1 या दोन्हीला मिळून म्हणतात बायनरी सिस्टम. म्हणजे दोन त्याच्यामध्ये घटक आहेत, एक 0 आणि एक 1. कम्प्युटरला फक्त येस नो एवढंच समजतं. म्हणजे मी असं केलं असतं, तसं केलं असतं, असं आपण जे नॉर्मली आपल्या याच्यामध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण तसं कम्प्युटरला समजत नाही. कम्प्युटरला फक्त येस किंवा नो या दोनच गोष्टी समजतात. बायनरी, त्याला म्हणतो आपण बायनरी सिस्टम. तर बायनरी सिस्टम, बिट्स, बाईट्स, आणि हे कसं आहे म्हणजे कम्प्युटर मध्ये या गोष्टी कशा रिप्रेझेंट केल्या जातात ते आपण इथं बघणार आहोत. कम्प्युटरमध्ये ट्रान्झिस्टरचा उपयोग केला जातो. ट्रान्झिस्टर्स म्हणजे हा एक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. आणि हा हा ट्रान्झिस्टर काय असतो, ह्याच्या दोन स्टेट्स असतात, स्टेटस असतं याचं. एक ऑन किंवा ऑफ. आता मी तुम्हाला जे सांगतोय 0 किंवा 1. 1 म्हणजे ऑन, 0 म्हणजे ऑफ. तर हा ट्रान्झिस्टर जो असतो, हे ट्रान्झिस्टर्स कम्प्युटरच्या मेमरीमध्ये वापरलेले असतात. आणि त्याच्या माध्यमातून कम्प्युटरला जी माहिती आपण साठवत असतो ती 0 आणि 1च्या माध्यमातून, 0 आणि 1च्या प्रकारामध्ये ही माहिती त्याच्यामध्ये साठवली जाते. तर 0 आणि 1 या दोन्हीला मिळून, या दोन्हीची मिळून जी सिस्टम असते त्याला आपण म्हणतो बायनरी सिस्टम. तर 0 आणि 1 अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये असतं. आपण जी सिस्टम वापरतो म्हणजे आपली जी नंबरिंग सिस्टम आहे 0 to 9, ही ह्याला आपण म्हणतो डेसिमल सिस्टम. कारण याच्यामध्ये 10 आकडे, 0 ते 9 जर तुम्ही आकडे मोजले त्याच्यामध्ये 10 आकडे, म्हणून त्याला म्हणतात डेसिमल सिस्टम. 10. ओके, डेसी म्हणजे 10. आणि आता कम्प्युटरच्या बाबतीत आपण जे बोलतोय, कम्प्युटरला फक्त बायनरी भाषा समजते, 0 आणि 1 ची भाषा समजते. आणि कम्प्युटरमध्ये ती कशी माहिती रिप्रेझेंट केली जाते ते एक छोटस उदाहरण तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं. 0 अशा पद्धतीने दाखवला जातो, 1 अशा पद्धतीने दाखवला जातो, 2 अशा पद्धतीने दाखवतो. प्रत्येक प्लेसला एक व्हॅल्यू आहे. तर 2 जे आहे त्याच्यामध्ये सेकंड प्लेसला 1 आणि फर्स्ट प्लेसला 0. 3 दाखवायचं असेल मला तर सेकंड प्लेसला 1, फर्स्ट प्लेसला 1. ह्याची व्हॅल्यू आहे 2, ह्याची व्हॅल्यू आहे 1. 2 आणि 1 3. अशा प्रकारे ते कम्प्युटरला समजतं. तर बायनरी सिस्टम मध्ये प्रत्येक आकड्याला त्याचा एक इक्विव्हॅलंट बायनरी नंबर जो असतो तो हा अशा प्रकारचा नंबर त्याला दिलेला असतो. अ सिंगल युनिट ऑफ डेटा इज कॉल्ड एज बिट. हे तुम्हाला मी मागं बोललोय बघा, बिट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या मागं, तुम्हाला जर आठवत असेल तर. तर ह्यातलं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट काय काय आहे तर ते 0 आणि 1, त्याला म्हणतात बिट. तर कम्प्युटर्स जे असतात हे या कलेक्शन ऑफ बिट्स वरती काम करतात. ओके, तर हे असे 8 बिट म्हणजे एक बाईट, BYTE बाईट. असे 1024 बाईट म्हणजे एक KB, कॅपिटल KB, किलोबाईट. असे 1024 KB म्हणजे एक MB, मेगाबाईट. तर हे सगळे युनिट्स आपण मागे बघितलेले आहेत. तर कम्प्युटर प्रोसेस करताना किंवा कम्प्युटरला डेटा जो समजतो हा 0 आणि 1 या फॉर्म मध्ये कम्प्युटरला डेटा म्हणजे हे समजतं. अशा पद्धतीने ते रिप्रेझेंट केलं जातं. ते ऑन असेल तर त्याचा अर्थ आहे 1 त्या पोझिशनला, ऑफ असेल तर 0. अशा पद्धतीने तो डेटा रिप्रेझेंट केला जातो. हे सगळे 1 म्हणजे हे सगळे ऑन असतील तर हे सगळे पोझिशन्स 1 दर्शवतात. आता जो टेक्स्ट असतो म्हणजे आपले अल्फाबेट्स सगळे, हे अल्फाबेट्स जे असतात त्याला पण एक प्रत्येकाला एक कोड, कम्प्युटरच्या दृष्टीने एक कोड असतो. तर याच्यासाठी वेगवेगळे कोड वापरले गेले. सुरुवातीच्या काळामध्ये ही एफसीडी नावाची सिस्टीम वापरली गेली. ह्याच्यामध्ये 8 बिटचा हा कोड असायचा. आणि ही एफसीडी नावाची सिस्टम प्रायमरीली पूर्वी जे मेनफ्रेम सिस्टम्स होत्या त्या मेनफ्रेम सिस्टम मध्ये ही एफसीडी नावाची सिस्टम आहे ती वापरली जायची. नंतर जी टेक्नॉलॉजी आली ती ASCII, ह्याचा लॉंग फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. तर ह्याच्यामध्ये 8 बिट्स वापरले जातात एका
एक कॅरेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी. तर ही जी कोडिंग टेक्नॉलॉजी आहे ही ASCII, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, हे लॉंग फॉर्म्स पण तुम्हाला बऱ्याच वेळा वापरले जातात बरं का. त्यामुळे हे लॉंग फॉर्म आता मी जे सांगतोय हे लक्षात ठेवा, कुठेतरी नोट करून ठेवा. आज टेक्नॉलॉजी जी मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ASCII काय आहे, फक्त इंग्लिश कॅरेक्टर्स रिप्रेझेंट करते. आज तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे उपलब्ध असलेले सगळे कम्प्युटर्स हे आपल्या रिजनल लँग्वेजेस पण डिस्प्ले करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, किंवा त्या रिजनल लँग्वेजेस मध्ये तयार केलेला डेटा स्टोअर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ओके. तर त्याच्यासाठी ASCIIचा उपयोग होत नाही, त्यासाठी आपल्याला युनिकोड टेक्नॉलॉजी वापरावी लागते. ही युनिकोड टेक्नॉलॉजी जी आहे ही एक एक कॅरेक्टर जे आहे हे 2 बाईट्सनी रिप्रेझेंट केलं जातं. 2 बाईट्स म्हणजे 16 बिट्स. एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये रिप्रेझेंट केलं जातं, युनिकोड टेक्नॉलॉजी. हे ASCIIचं एक्झाम्पल इथे दाखवलंय की 0 कॅरेक्टर ASCII मध्ये कसं रिप्रेझेंट केलं जातं, 1 कसं केलं जातं, 2 कसं केलं जातं, हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. आता कम्प्युटर जो डेटा प्रोसेस करतो, आपल्या कम्प्युटरमध्ये जो डेटा प्रोसेस केला जातो, बऱ्याच एक्झाम मध्ये तुम्हाला हा प्रश्न हा एक फेवरेट प्रश्न आहे एक्झामिनरचा, की ड्रॉ ब्लॉक डायग्राम अँड एक्सप्लेन किंवा एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर, असा प्रश्न तुम्हाला बऱ्याच एक्झाम मध्ये बघायला मिळेल. तसा जर प्रश्न आला तर तुम्हाला आता मी ह्या ज्या गोष्टी सांगतोय या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं एक्सप्लेन करता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. एक्सप्लेन म्हणजे लिहून एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. तर तुमच्या सीपीयू, आपण जे प्रोसेसिंग युनिट म्हणतो, त्याच्यामध्ये आत काय काय असतं, तर मदरबोर्ड असतो. त्या मदरबोर्ड वरती या सगळ्या गोष्टी आता आपण ज्या बघणार आहोत या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मदरबोर्ड वरती बघायला मिळतात. इव्हन आपण जे सीपीयू म्हणतो ते ऍक्च्युली चुकीचं आहे. मी तुम्हाला मागे बोललो होतो की तुमच्याकडे जर टॉवर असतो त्याला म्हणायचं प्रोसेसिंग युनिट. इट इज नॉट सीपीयू. सीपीयू ही एक महत्वाची चिप आहे जी तुमच्या मदरबोर्ड वरती तुम्हाला बघायला मिळते. तर हे प्रोसेसिंग कसं होतं ते आपण आता इथे पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. तर प्रामुख्यानं प्रोसेसिंग करण्याचं काम, डेटा प्रोसेसिंग करण्याचं, इन्स्ट्रक्शन प्रोसेसिंग करण्याचं काम हे सीपीयूचं आहे. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आता हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे आहे ह्याचे पण पुन्हा घटक आहेत. त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे काही महत्वाचे घटक आहेत. त्याच्यामध्ये आहे सिस्टम्स मेमरी. ही त्याच्यामध्ये असते. तुमच्या प्रोसेसरवरती काही मेमरी तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल असते. त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट असतं आणि अरिथमेटिकल लॉजिक युनिट ALU असं त्याच्यामध्ये असतं. म्हणजे सीपीयू तुमचा जो आहे तो मेमरी, ALU आणि CU अशा पद्धतीने बनलेला असतो. इथे चित्रात तुम्हाला पुढच्या चित्रात दिसेल. तर तुमच्या सीपीयूचे जे 3 घटक आहेत पुन्हा. ALU म्हणजे अरिथमेटिक लॉजिक युनिट. त्याचं काम आहे की आकडेमोड करणं, सगळ्या पद्धतीची आकडेमोड आणि डिसिजन्स घेणं. म्हणजे हे असं असेल तर काय, तसं असेल तर काय, आणि नसेल तर काय, अशा प्रकारचे जे डिसिजन आहेत हे सगळे डिसिजन किंवा अशा प्रकारचं प्रोसेसिंग हे तुमचं ALU, अरिथमेटिकल लॉजिक युनिट त्याच्यामध्ये करत असतं. तर तुमच्या सीपीयू मध्ये हे 3 घटक आहेत. ALU, CU, दुसरा पार्ट CU म्हणजे कंट्रोल युनिट. CU म्हणजे कंट्रोल युनिट. तर कंट्रोल युनिट काय करतं की सगळे जे कॉम्पोनंट्स आहेत, मदरबोर्डचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, आपण कनेक्ट केलेले वेगवेगळे डिव्हाइस जे आहेत, या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम हे कंट्रोल युनिट करत असतं. तर ALU, अरिथमेटिकल लॉजिक युनिट, आकडेमोड करण्याचं काम, लॉजिकल डिसिजन घेण्याचं काम ALU करतं. कंट्रोल युनिट जे असतं ते ओव्हरऑल कंट्रोल करण्याचं काम त्याच्यामध्ये करतं. कोणता डेटा मेमरीमध्ये घ्यायचा, काय प्रोसेस करायचं, प्रोसेस केल्यानंतर तो कुठं पाठवायचा, या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते ह्या सगळ्या गोष्टी ह्या कंट्रोल युनिट मार्फत कंट्रोल केल्या जातात. म्हणूनच त्याचं नाव आहे कंट्रोल युनिट. इथं पिक्चर स्वरूपात तुम्हाला दिसेल. या पिक्चर मध्ये जर तुम्ही बघितलं, हा तुमचा सीपीयू आहे आणि त्याच्यामध्ये ALU आहे आणि कंट्रोल युनिट आहे. आणि हे कंट्रोल युनिट बघा सगळ्यांच्या बरोबर कोऑर्डिनेट करण्याचं, सगळ्यांच्या बरोबर समन्वय साधण्याचं काम हे कंट्रोल युनिट करत असतं. त्याचा रोल खूप महत्वाचा आहे. ALU मी तुम्हाला आता जे सांगितलं की अरिथमेटिक लॉजिक युनिटचं काम जे आहे ते आकडेमोड करणं आणि लॉजिकल डिसिजन्स घेणं हे तुमच्या ALU चं काम असतं. हे सगळे ऑपरेशन्स ALU मार्फत केली जातात. ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता हे प्रोसेसिंग जे होतं
CPU follows a set of steps called as machine cycle. By using technique called as pipelining, many CPUs can process more than one instruction at a time. थोडंसं हे टेक्निकल होते, पण जस्ट समजून घ्या की ह्याच्यामध्ये हे मशीन सायकल जे आपण म्हणतो, थोडक्यात तुमच्या प्रोसेसरचं स्पीड हे 2.4 GHz असं दिलेलं असतं बघा. तुमच्या प्रोसेसरला एक स्पीड असतं बेसिकली. तर ते स्पीड ह्याच्यावरती प्रामुख्यानं ते अवलंबून असतं. आणखीन एक महत्वाचा पॅरामीटर म्हणजे तुमच्या सिस्टम, तुमच्या कम्प्युटरवरती असलेली मेमरी. तुमच्या मशीनचा परफॉर्मन्स जर आपण म्हणलं तर परफॉर्मन्स तुमचा अनेक घटकावरती अवलंबून असतो. त्यातला सीपीयू स्पीड, मशीन सायकल, आता आपण मागे जे बघितलं की किती इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करण्याची क्षमता तुमच्या प्रोसेसरमध्ये आहे, दॅट इज मशीन सायकल. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही की रॅम, मेमरी, कम्प्युटरची मेमरी. त्याच्यामध्ये रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रीड ओनली मेमरी, रॉम, त्यालाच आपण बायस असंही म्हणतो. तर रॅम, रॉम ह्या दोन्ही गोष्टीवरती सुद्धा तुमच्या सिस्टमचा परफॉर्मन्स म्हणजे डेटा किती फास्ट प्रोसेस करण्याची क्षमता तुमच्या मशीनवरती ह्या पॅरामीटर्सवरती, ह्या घटकावरती अवलंबून असते. आणि तुमचा सीपीयू जो असतो त्या प्रत्येक मेमरी लोकेशनला ऍड्रेस करून तिथं स्टोअर केलेला डेटा हा फेच करत असतो, म्हणजे तिथून काढून घेत असतो प्रोसेसिंग पर्पजसाठी. हे बघा, हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड असतं, आपल्याला ते कळत पण नाही. आपल्याला तो डेटा इतक्या सहजपणे समोर येतो, पण या सगळ्या गोष्टी आतमध्ये घडत असतात. आता ही रॅम जी असते ही दोन प्रकारामध्ये रॅम आपल्याला बघायला मिळते. एक त्यातला प्रकार जो आहे तो स्टॅटिक रॅम, आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण डायनॅमिक रॅम. आता यात टेक्निकल फरक हा आहे की डायनॅमिक रॅमला सतत रिचार्ज करावं लागतं, म्हणजे पॉवर सप्लाय जो आहे सतत रिचार्ज त्याला करावं लागतं, फ्रिक्वेंटली इलेक्ट्रिसिटी त्याला जास्त लागते. वेळेस स्टॅटिक रॅम जी असते त्याला जास्त वेळा रिचार्ज करण्याची गरज त्याच्यामध्ये असत नाही. स्पीड वाईज जर म्हणलं तर स्टॅटिक रॅम ही डायनॅमिक रॅम पेक्षा डेफिनेटली फास्टर आहे. आणखीन एक प्रकार त्याच्यामध्ये आता हा आलाय, तो म्हणजे फ्लॅश मेमरीचा. आता फ्लॅश मेमरी ही कशी वेगळी आहे ह्याच्यापेक्षा, तर फ्लॅश मेमरीमध्ये स्टोअर केलेला डेटा हा परमनंट तिथं राहतो, अनलेस अँड अंटिल वी डिलीट इट. म्हणजे आपण जोपर्यंत तो डिलीट करणार नाही तोपर्यंत तो डेटा या फ्लॅश मेमरीमध्ये राहतो. ही फ्लॅश मेमरी आपल्याला कुठं बघायला मिळते? नॉर्मली आपल्याकडे मोबाईलमध्ये ही फ्लॅश मेमरी प्रकारची मेमरी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघायला मिळेल. आपला सीपीयू जो असतो त्याच्यावरती रजिस्टर्स म्हणून हा एक घटक असतो त्याचा. आणि तुम्ही आता मगाशी मी तुम्हाला जे म्हणलं की तुमची सिस्टम ही 32 बीट आहे का 64 बीट आहे, हे ह्याच्यावरती अवलंबून असतं. सीपीयू कंटेन्स नंबर ऑफ स्मॉल मेमरी एरियाज. रजिस्टर हा एक मेमरीचा छोटा घटक आहे तुमच्या कम्प्युटरवरती, त्याला आपण म्हणतो रजिस्टर. विच स्टोर्स डेटा अँड इन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये आपण डेटा किंवा इन्स्ट्रक्शन आपल्याला ज्या कम्प्युटरकडनं एक्झिक्यूट करून घ्यायचे ते आपण त्याच्यावरती स्टोअर करतो. तर आपल्याला दोन प्रकारामध्ये हे बघायला मिळतं, एक 32 बीट रजिस्टर वाली सिस्टम किंवा 64 बीट वाली. अर्थात 64 बीट वाली सिस्टम जी असेल जास्त गतीनं फास्ट काम करेल. आणि अमाऊंट ऑफ रॅम इन युअर पीसी. तुमच्या सिस्टमवरती रॅम जितकी जास्त, म्हणजे 4 GB असेल, 8 GB असेल, 12 GB असेल, तर यातलं 12 GB वालं मशीन जे असेल ते जास्त फास्ट काम करेल, गतीनं काम करेल नॅचरली. कारण तुमचा जो डेटा असतो तो डेटा पहिल्यांदा तुमच्या रॅम मध्ये येतो, रॅम मध्ये त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं, आणि रॅम मधनं तो परत तुमच्या हार्ड डिस्क वरती पाठवला जातो. तर प्रोसेसिंग करत असताना हे प्रोसेसिंग जास्त हे अशा पद्धतीनं होतं. पहिल्यांदा ते रॅम मध्ये घेतलं जातं. त्यामुळे तुमची रॅम जितकी जास्त
तितकं तुमच्या सिस्टमचा स्पीड किंवा सिस्टमचा परफॉर्मन्स जो असेल तो चांगल्या पद्धतीचा तुम्हाला मिळेल. अर्थात तुम्ही जितकी जास्त रॅम घ्याल तेवढी तुमची कॉस्ट त्याच्यामध्ये वाढत जाते. हे तुम्हाला मोबाईलमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की 4 GB रॅम वाला मोबाईल तुमचा स्वस्त असतो, त्याच्यापेक्षा 8 GB वाला महाग असतो, त्याच्यापेक्षा 12 GB वाला अजून महाग असतो. तर हे कॉस्ट वर जी जाते ही जास्त असलेल्या तुमच्या रॅम मुळे जाते. या रॅम चिप्स ज्या असतात ह्या अशा पद्धतीनं तुमच्या मदरबोर्ड वरती बसवलेल्या असतात. मी आता तुम्हाला जे सांगत होतो की तुमचा प्रोसेसर जो आहे हा किती किती गिगाहर्ट्जचा आहे त्याच्यावरती तुमचं स्पीड त्याच्यावरती अवलंबून असतं. नंबर 1. आणि नंबर 2, डेटा ट्रान्सफर जो होत असतो आतल्या कॉम्पोनंट मध्ये एका चिप वरून दुसऱ्या चिप वरती आतल्या मदरबोर्ड वरती हा जो ट्रान्समिशनचा जो हे असतो त्याला म्हणतो आपण बस. पुढच्या स्क्रीनवरती तुम्हाला ते दिसेल. हे जे बस आहे म्हणजे डेटा एका कॉम्पोनंट कडून दुसऱ्या कॉम्पोनंट कडे जाण्याचा जो रस्ता आहे, पाथ आहे, त्याला आपण म्हणतो बस. तर ह्याची बस विड्थ काय आहे, तुमच्या सिस्टमचं मशीन सायकल स्पीड काय आहे, रॅम किती आहे, या सगळ्या घटकावरती तुमच्या सिस्टमचा परफॉर्मन्स जो असतो तो ह्या सगळ्या घटकावरती अवलंबून असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमच्या सीपीयू वरतीच असते. मेमरी असते, त्या मेमरीला म्हणतो आपण कॅशे मेमरी. ह्याचा उच्चार जो आहे हा कॅशे मेमरी असा आहे. ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात, लेवल 1 कॅश आणि लेवल 2 कॅश. आता कॅशे म्हणजे काय की तुमच्या रॅम मधनं जेवढी इन्फॉर्मेशन घेतली जाते किंवा तुमच्या हार्ड डिस्क मधनं मेमरीमध्ये घेतली प्रोसेसिंगसाठी रॅम मध्ये तो डेटा येतो. आता रॅम कडून सीपीयू म्हणजे प्रोसेसिंगसाठी सीपीयू कडे जावं लागेल आपल्याला. तर काही डेटा त्यातला जो असतो तो समजा सीपीयू ला वारंवार लागत असेल, म्हणजे प्रत्येक वेळी रॅम कडे जाऊन करण्याच्या ऐवजी हा डेटा त्या कॅशे मेमरीमध्ये ठेवला. तर तुमच्या सिस्टमला जेवढी कॅशे मेमरी जास्त असेल तेवढं चांगलं असं समजलं जातं. म्हणजे तुमच्याकडे जर कॅशे मेमरी म्हणजे 128 हे केबी मध्ये असतं, 128 केबी, 256 केबी. कारण ही कॅश मेमरी जी असते तुमच्या प्रोसेसरवरती बिल्ट इन असते आणि ती जेवढी जास्त तेवढी त्याची कॉस्ट पुन्हा त्याच्यामध्ये वाढत जाते. तर कॅशे मेमरीचं काम काय की फ्रिक्वेंटली लागणारी माहिती, फ्रिक्वेंटली लागणारा डेटा हा या कॅश मेमरीमध्ये स्टोअर केला जातो आणि तो प्रोसेसिंगसाठी वापरला जातो. आता हा शब्द पण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल, त्याला आपण म्हणतो पोर्ट्स. तुम्ही तुमच्या सिस्टमच्या मागं जर कधी बघितलं असेल किंवा सिस्टम तुम्ही उघडलेली बघितलं असेल, सिस्टमच्या बॅकसाईडला तुम्हाला वेगवेगळी पोर्ट दिसतात. त्याच्यामध्ये सिरियल पोर्ट, पॅरलल पोर्ट, त्यानंतर बीजीए पोर्ट, युएसबी पोर्ट, असे वेगवेगळ्या प्रकारची पोर्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात. पोर्ट म्हणजे काय, बेसिकली कनेक्टर्स आहेत, कनेक्टिंग फॅसिलिटी. तुमचे बाकीचे जे डिव्हाइसेस आहेत वेगवेगळे तुमच्या सिस्टमला कनेक्ट करण्यासाठी पोर्टचा उपयोग तुम्हाला त्याच्यामध्ये होत असतो. आता हे कुठं वापरले जातात? सिरियल पोर्ट हे नॉर्मली मोडेमसाठी वापरलं जातं. पॅरलल पोर्ट हे नॉर्मली तुमच्याकडे जो डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असेल त्याचा जो इंटरफेस असतो तो पॅरलल पोर्टचा असतो. आजकाल या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या युएसबी वरती गेलेल्या आहेत. युएसबी सुद्धा एक प्रकारचं पोर्टच आहे. युएसबीला युनिव्हर्सल सिरियल बस असं म्हणतात. तर युनिव्हर्सल सिरियल बस ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आजकाल तुम्ही बघितलं असेल की प्रिंटर, तुमचा माऊस, या सगळ्या गोष्टी आजकाल युएसबी वरती कनेक्टेड असतात. कारण सिरियल आणि पॅरलल पोर्टचं जे लिमिटेशन आहे इन टर्म्स ऑफ स्पीड हे युएसबी मुळे बऱ्याच अंशी त्याच्यामुळे आपल्याला फायदा त्याच्यामध्ये मिळाला. त्यामुळे बरेचसे डिव्हाइसेस आजकाल जे असतात ते युएसबी बेस्ड त्याच्यामध्ये डिव्हाइसेस आपल्याला बघायला मिळतात. कारण त्याच्यामुळे आपल्याला स्पीड चांगल्या प्रकारचं मिळेल. तर आज आपण प्रामुख्याने 2 गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण बघितल्या. एक म्हणजे आपण मॉनिटरचे प्रकार वेगळे वेगळे कोणते आहेत ते बघितलं आणि नंतरच्या भागामध्ये आपण कम्प्युटरवरती डेटा प्रोसेसिंग कसं होतं
तर हा भाग आपण पुढच्या पार्टमध्ये आपण तो बघण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे की आजचा जो पार्ट होता थोडासा टेक्निकल होता, पण हे तुम्ही जर पहिला चॅप्टर वाचला तर तुम्हाला त्या ह्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजून येतील. हे पीपीटी जे आहेत, प्रेझेंटेशन जे आहेत, हे पण मी शेअर करण्याची व्यवस्था करतो, जेणेकरून तुम्हाला तो रेडी रेफरन्स तुमच्याकडे राहील. तर आपण ह्या 2 गोष्टी आज प्रामुख्याने बघितल्या. पुढच्या सेशनमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टम सुरुवात करणार आहोत. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टमचा रोल काय, या गोष्टी, ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार काय, हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत.